नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण आता भारतीय राजघटनेतील प्रस्तावना, जिला आपण उद्देश पत्रिका त्याचबरोबर सरनामा म्हणून ओळखतो, याचा अभ्यास करणार आहोत। हा टॉपिक एकदम सोपा आणि एकदम छोटा टॉपिक आहे। जर या टॉपिकवर प्रश्न आले तर एकदम सहजासहजी सोडवता येतील, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर। कारण माझा पूर्णपणे प्रयत्न असेल की या व्हिडिओच्या बाहेरचा एकही प्रश्न सरनामा त्याचबरोबर उद्देश पत्रिका त्याचबरोबर उद्देश पत्रिका, प्रस्तावना आणि सरनामा या विषयावर येणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सरनामा हा जो 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टाचा ठराव मांडलेला होता, त्यावर आधारित आहे। हा उद्दिष्टाचा ठराव जरी मंजूर 22 जानेवारी 1947 ला झाला असला तरी या उद्दिष्टाच्या ठरावावरच आपला सरनामा डिपेंड आहे। सरनामा जरी आपल्या राजघटनेत सुरुवातीला असला तरी तो सगळ्यात शेवटी निर्माण झालेला आहे। मग आपण कोण्या देशाच्या राजघटनेतून आपल्या देशाच्या राजघटनेत सरनामा किंवा प्रस्तावना स्वीकारलेली आहे, तर ती आहे अमेरिका। आपण अमेरिकेकडून प्रस्तावना स्वीकारलेली आहे किंवा अमेरिकेच्या राजघटनेमध्ये सुरुवातीला प्रस्तावना होती आणि नंतर आपण भारतीय राजघटनेमध्ये ती स्वीकारली आहे। आता प्रस्तावनेची संरचना आपल्याला खूप महत्त्वाची आहे, कारण या संरचनेवर परीक्षेत प्रश्न येत असतात। मग सुरुवातीला क्रम कसा आहे तर न्याय, स्वातंत्र्य त्याचबरोबर समता आणि बंधुता हा क्रम लक्षात ठेवायचा किंवा हे पाठच करायचं। कोणतं पाठच करायचं, हा पूर्ण जो क्रम आहे तो पाठ करायचा। यानंतर विचार, अभिव्यक्ती त्याचबरोबर विश्वास, श्रद्धा आणि उपासना। आता उपासनेला एक वेळा आयोगाने पूजा सुद्धा म्हटलेलं आहे, त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची। जर एखाद्या वेळेस उपासनेच्या ऐवजी पूजा हा शब्द आला तर तो एकदम बरोबर आहे। त्यानंतर तिसरा क्रम सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज हा सुद्धा क्रम लक्षात ठेवायचा। मग जो आर्थिक न्यायाची तरतूद आपल्या प्रस्तावनेत आहे, ती तरतूद आपल्या भारतीय राजघटनेत कुठल्या भागात आहे तर ती तरतूद DPSP मध्ये भाग 4 मध्ये आर्थिक न्यायाची तरतूद आहे। कलम आहे 39, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित कलम हे 39 कलम आहे। त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्या प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती करता येते का 368 कलमांतर्गत। एकदम बरोबर, घटना दुरुस्ती करता येते। 42वी घटना दुरुस्ती आपण केलेली आहे आणि एकाच वेळा सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती केलेली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये। त्यानुसार आपण 3 शब्द ऍड केले, जे की अखंडता किंवा त्याला एकात्मता आपण असं म्हणू शकतो, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 3 शब्द लक्षात ठेवायचे। यावर आयोग प्रश्न विचारत असतो। त्याचबरोबर घटना दुरुस्ती करत असताना जो काही सरनामा आहे किंवा घटना आहे, याच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता आपल्याला घटना दुरुस्ती करता येते। प्रस्तावनेवर 3 केसेस झाल्या, कुठल्या कुठल्या तर बेरुबारी युनियन खटला 1960, त्यानंतर केशवानंद भारती खटला 1973 आणि LIC ऑफ खटला तो 1995 मध्ये झाला। मग ह्या 3 खटल्यामध्ये काय निर्णय दिले हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे। पहिल्या खटल्यामध्ये बेरुबारी युनियन खटल्यामध्ये प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही असं सांगितलं। त्यानंतर केशवानंद भारती या खटल्यामध्ये प्रस्तावना हा खटल्याचा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं। आणि LIC ऑफ इंडियाच्या खटल्यामध्ये त्यांनी 1995 ला प्रस्तावना हा घटनेचा अविभाज्य भाग आहे असं सांगितलेलं आहे। मग वेगवेगळ्या विचारवंतांनी
घटनेतील प्रस्तावना उद्देश पत्रिकेबद्दल काय काय म्हटलेलं आहे. त्यामध्ये पहिले येतात पंडित ठाकूरदास भार्गव हे. त्यांनी काय म्हटलं की प्रस्तावना ही घटनेची चाबी आहे, त्याचबरोबर ही घटनेचा आत्मा आहे आणि सर्वात मौल्यवान भाग हा प्रस्तावना आहे. त्याचबरोबर ते पंडित होते, त्यामुळं त्यांनी काय म्हटलं की उत्कृष्ट गद्य काव्य ही प्रस्तावना आहे. त्यानंतर दुसरे आहेत M.P. पायली. त्यांनी काय म्हटलं की अशा प्रकारचा सर्वोत्कृष्ट मसुदा हा प्रस्तावना आहे. त्यानंतर आले K.M. मुन्शी. यांनी काय म्हटलं, मुन्शीनी म्हटलं कुंडली म्हणजेच काय, इंग्लिश मध्ये आपण त्याला होरोस्कोप असं म्हणतो. म्हणजे एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप कुणी म्हटले असा जर प्रश्न आला तर ते होते K.M. मुन्शी. म्हणजे त्यांनी काय म्हटलं तर राजकीय कुंडली म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आचार्य कृपलानी यांनी काय म्हटलं तर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे आहेत असं म्हटलं. त्यानंतर न्यायमूर्ती सिक्री यांनी म्हटलं की हा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. त्यानंतर नाना पालखीवाला यांनी म्हटलं की घटनेचं ओळखपत्र म्हणजे सरनामा आहे. आता हे रिव्हिजन साठी खूप चांगलं म्हणजे व्हिडिओ आहे, एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे. जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण भारतीय राजघटनेचे स्त्रोत याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट मी सांगू इच्छिते की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण भारतीय राजघटनेच्या स्त्रोतावर परीक्षा कुठली असो, जसं की राज्यसेवा पूर्व मुख्य, त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व मुख्य, या परीक्षेला 1 ते 2 प्रश्न डेफिनेट येत असतात. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर माझा पूर्णपणे प्रयत्न असेल की या व्हिडिओचा बाहेरचा क्वेश्चन येणार नाही, एवढी माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो, जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर मग सुरुवात करूया. आता भारतीय राजघटनेचे स्त्रोत, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राजघटनेची निर्मितीसाठी जे काही 11 सत्र भरले याचा अभ्यास केला होता. आपल्या भारतीय राजघटनेची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस आपल्या भारतीय राजघटनेत किती कलमे होती हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर आपल्या भारतीय राजघटनेमध्ये 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे एवढं होतं. त्याचबरोबर आता सद्यस्थितीमध्ये आपल्या भारतीय राजघटनेमध्ये 465 प्लस कलमे, त्याचबरोबर 25 भाग आणि 12 परिशिष्टे आहेत. आणि जो आपला भारतीय राजघटनेचा सगळ्यात मोठा स्त्रोत मानला जातो 1935 चा कायदा, ज्याद्वारे आपण 250 प्लस तरतुदी आपल्या भारतीय राजघटनेमध्ये घेतलेल्या आहेत. त्यावेळच्या 1935 च्या कायद्यामध्ये किती भाग, किती कलमे आणि किती परिशिष्टे होते, तर त्यावेळेस आपल्या भारतीय राजघटनेमध्ये 14 भाग, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होती. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या भारतीय राजघटनेतील स्त्रोतांना. त्यावेळेस B.R. आंबेडकर यांना बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागलं. मग B.R. आंबेडकर यांनी काय उत्तर दिलं तर आपण वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळ्या तरतुदी नक्कीच घेतल्यात, पण ह्या तरतुदी आपल्याला पाहिजेत त्याप्रमाणे मोडून तोडून ह्या घेतलेल्या आहेत. आपली भारतीय राजघटना नाही जास्त ताठर आहे, नाही जास्त लवचिक आहे. मग ते काय म्हणाले तर जगातील माहित असलेल्या सर्व घटना धुंडाळून अर्ध्याहून जास्त तरतुदी मी नक्कीच घेतलेल्या आहेत बाहेरच्या देशाच्या, पण त्या आपल्याला पाहिजेत या पद्धतीने घेतलेल्या आहेत. मग आपल्याला माहित आहे की आपली भारतीय राजघटना खूप विस्तृत आहे किंवा
खूप मोठी आहे, तिचा आकार हत्तीसारखा मोठा आहे, त्याचबरोबर तिच्यामध्ये खूप सारे कलमे आहेत. मग जगामध्ये दुसऱ्या राजघटना आहेत त्यांच्यामध्ये किती कलमे आहेत? तर अमेरिकेच्या राजघटनेमध्ये फक्त आणि फक्त 7 कलमे आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या राजघटनेमध्ये फक्त आणि फक्त 128 कलमे आहेत. चीनच्या राजघटनेमध्ये 138 कलमे आहेत. तर कॅनडाच्या राजघटनेमध्ये फक्त 147 कलमे आहेत. देशामधील सगळ्यात विस्तृत आणि मोठी राजघटना ही भारताची राजघटना आहे. मग आपलं जे 150 वर्ष राज्य केले त्यांच्या राजघटनेचा किंवा त्यांच्या राज्य शासनाचा आपल्या भारतीय घटना निर्मितीवर नक्कीच परिणाम असणार आहे. कारण आपण मराठीत एक म्हण म्हणतो, ढवळ्या संग पोळा बांधला वान नाही पण गुण लागला. त्याचप्रमाणे आपण ब्रिटिश राजघटनेकडून सुद्धा काही तरतुदी घेतल्या. त्यामुळे आपल्याला त्या कुठल्या कुठल्या होत्या हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये एकेरी नागरिकत्व, त्याचबरोबर कायद्याचं राज्य आणि कायदेमंडळ प्रणाली, संसदीय शासन पद्धती, द्विग्रही कायदेमंडळ आणि संसदीय विशेष अधिकार. संसदीय विशेष अधिकार हे आपण ब्रिटिशच्या राजघटनेकडून घेतलेले आहे. मग कॅनडाच्या राजघटनेकडून आपण काय घेतलं तर सगळ्यात जास्त पॉवरफुल असं केंद्र, त्याचबरोबर उर्वरित अधिकार म्हणजेच त्याला आता पुस्तकी भाषेत शेष अधिकार म्हणतात. शेष अधिकाराचं दुसरं नाव उर्वरित अधिकार हे केंद्राला असतील. त्याचबरोबर केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचं जे सल्ला क्षेत्र आहे ते आपण कॅनडाच्या राजघटनेतून घेतलेलं आहे. यातली वळणावळ रिव्हिजन केलं तर आपल्या लक्षात राहील आणि ह्या गोष्टी एकदम साध्या सोप्या आहेत ज्या की आपल्याला मार्क मिळवून देऊ शकतात. याचं रिव्हिजन करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित पहा ज्यातून तुमचं रिव्हिजन होईल. त्यानंतर आपण जर्मनीकडून आणीबाणी दरम्यान जे निलंबित होतात हक्क, मूलभूत हक्क, ती तरतूद घेतली. कोणाकडून? जर्मनीकडून. कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया ही आपण जपानकडून घेतली. त्याचबरोबर जे आपल्या सरनाम्यामध्ये समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे शब्द आहेत ते आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे. प्रजासत्ताक पद्धती सुद्धा आपण फ्रान्सकडून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण घटना दुरुस्ती जी की 368 या कलमामध्ये आहे ती, आणि त्याचबरोबर राज्यसभेतील सदस्याची जी निवडणूक आहे ती आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेकडून स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर सोव्हिएत युनियन म्हणजेच या काळचा रशिया यांच्याकडून आपण मूलभूत कर्तव्य जे की 42वी घटना दुरुस्ती 1976 दरम्यान आपण ऍड केलेले होते ते कोणाकडून घेतले होते? सोव्हिएत रशिया म्हणजे सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्याकडून. त्याचबरोबर सामाजिक आर्थिक न्यायाचं तत्व सुद्धा आपण सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्याकडून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपला भारत सरकारचा कायदा यांच्याकडून लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद, त्याचबरोबर न्याय व्यवस्था आणि राज्यपाल पद, त्याचबरोबर संघीय शासन पद्धती या सर्व गोष्टी आपण कुठून घेतल्या तर 1935 चा भारत सरकारचा कायदा यांच्याकडून घेतल्या आहेत. आणि अमेरिका, आता अमेरिकेकडून काय काय घेतलं तर अमेरिकेतून आपण राष्ट्रपतीची जी काही महाभियोग प्रक्रिया आहे हे आपण अमेरिकेकडून घेतलं. त्याचबरोबर जे न्यायाधीश आहेत, सर्वोच्च न्यायालय असो का उच्च न्यायालय असो, यांना काढण्याची जी पद्धती आहे ती सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. त्यानंतर स्वतंत्र न्याय व्यवस्था हे सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. त्यानंतर न्यायिक पुनर्लोकन हे सुद्धा आपण अमेरिकेतून घेतलेलं आहे. आणि उपराष्ट्रपती पद हे सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. मग आयर्लंडच्या राजघटनेतून काय घेतलेलं आहे किंवा आयर्लंडच्या वायमर या राजघटनेतून काय घेतलं तर मार्गदर्शक तत्वे म्हणजेच काय DPSP भाग 4 हे आपण आयर्लंडच्या राजघटनेतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य हे कसे करायचे हे सुद्धा आपण आयर्लंडच्या राजघटनेतून घेतलेलं आहे. आणि राष्ट्रपतीची निवडणूक पद्धती ही सुद्धा आपण आयर्लंडच्या राजघटनेतून घेतलेली आहे. आता आपल्याला काही गोष्टींमध्ये कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं ते आपण आता
जास्तीत जास्त रिव्हिजन थ्रू क्लिअर करू शकतो. तरी पण एकदा मी रिवाइज करून देते. आता ही आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क निलंबित किंवा रद्द होण्याची तरतूद आपण जर्मनीकडून घेतली. पण आणीबाणीची तरतूद ही आपण भारतीय राजघटना भारतीय सरकारचा कायदा होता 1935 या घटनेतून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, दक्षिण आफ्रिकेकडून राज्यसभेतील सदस्याची निवडणूक घेतलेली आहे. पण राज्यसभेवर 12 सदस्य नॉमिनेट करायचं हे आपण आयर्लंड कडून घेतलेलं आहे. यानंतर राज्यपाल पद हे आपण भारत सरकारचा कायदा 1935 कडून घेतलेला आहे आणि राज्यपाल पद किंवा राज्यपाल हा केंद्र थ्रू नियुक्त करायचा हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या ज्या की आपल्याला कन्फ्युज करू शकतात. त्याचबरोबर आपल्या एक ऑस्ट्रेलियाची राजघटना राहिली होती जिच्याकडून आपण समवर्ती सूची, त्याचबरोबर संयुक्त बैठक आणि व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार या गोष्टी आपण ऑस्ट्रेलियाच्या राजघटनेतून घेतलेल्या आहेत. हे तर झालं सर्व आपल्या भारतीय राजघटनेमध्ये कोणाकोणाकडून काय काय घेतलेलं आहे किंवा कुठल्या कुठल्या स्त्रोताकडून आपण काय काय स्वीकार केलेला आहे. यानंतर आपल्या भारतीय राजघटनेवर काही टीका सुद्धा झाल्या. त्यामध्ये मोस्ट ऑफ द आपल्याला परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या केसिव्हियर हे अर्धसंघ राज्य म्हणतात. अर्धसंघ राज्य म्हणजेच काय तर निम्म संघराज्य. त्यानंतर मॉरिस जोन हे काय म्हणतात तर वाटाघाटीचे संघराज्य. म्हणजेच काय तर बार्गेनिंग किंवा आपण एखादी गोष्ट काय करतो कुठली वाटाघाटी करून घेतो त्याप्रमाणे हे आपलं भारतीय संविधान आहे असं म्हटलंय. कोणी मॉरिस जोन. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी सहकारी संघराज्य असं म्हटलेलं आहे आणि ॲव्हर्जनिंग यांनी सांगितलं की एकात्मतेकडे झुकलेलं हे संघराज्य आहे.